ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू हे संधी साधू. नाशिकमध्ये कुंभमेळावा होणार. साधूंसाठी 1800 झाडं तोडून टेंट उभारणार. सगळा छुत्यापा. ज्या प्रकारे झाडं वाचवण्यासाठी सयाजी शिंदे हे सरकारला शिंगावर घेताना आवडलं भाऊ. फुल सपोर्ट, लय भारी, एकदम चालू राहू द्या. कारण एकाही साधूचा दाढीच्या केसा एवढा पण समाजाला उपयोग नाही. आहे का काही उपयोग असेल तर सांगा, म्हणजे तेवढंच माहिती ज्ञानात भर पडन. ती झाडं तोडण्यापेक्षा त्या साधूंना त्या झाडावर बसवा, म्हणजे झाडं पण तोडावं लागणार नाही आणि साधू पण बसतील. बरं, साधूंना झाडाखाली बसायला काय अडचण आहे? नसले रिकामे उद्योग कशाला करायचे? झाडं तोडून टेंट उभारायचं कारण काय? का साधूंच्या धर्मात झाडाखाली बसणं गुन्हा आहे का? अरे बाबा, गौतम बुद्धांकडे पहा, झाडाखालीच ज्ञान मिळालं होतं की त्यांना. हे तुमचा कोणता धर्म होय आणि कोणती भक्ती? अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप. एक एक झाड ही लाख मोलाची